तर या ठिकाणी अंतिम सामना चालू होत असताना जो खेळाडू पहिला बोनस पॉईंट घेईल त्याच्यासाठी राणे वायरमन यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज झालेला आहे. अर्थात सामना आरंभ होत असतानाच कॅश प्राईज झालेला आहे. अंतिम सामना हा मेगा फिनालेचा सामना पाहतोय. नजीर मंगावडे साहेब यांच्याकडून जो खेळाडू पहिले 2 पॉईंट घेईल त्याच्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज झालेला आहे. दापोलीचा बाहुबली आपा कायनरकर चढाई ट्रॅक वरती. मित्रांनो, या खेळाडूच्या खेळावरती लक्ष राहू द्या. या खेळाडूने जे शूज घातलेत ना ते इराण वरून आलेले आहेत आणि ते त्याला अजिंक्य पवारने गिफ्ट दिलेले आहे. अर्थात या ठिकाणी बाहुबलीचं नाव खूप मोठं आहे. इराण वरून आलेले बूट या ठिकाणी अजिंक्य पवारने त्याला गिफ्ट दिलेले आहेत आणि ते शूज घालून आज दापोलीचा बाहुबली रवलेच्या ऐतिहासिक मैदानावरती या स्पर्धेला सामोरा जातोय. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय पिंट्या पवार, पिंट्या आंबेकर जर्सी नंबर 11 चढाई ट्रॅक वरती डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होता आणि अंतिमता पिंट्याच्या खात्यामध्ये सिंगल पॉईंट जोडला जातोय. एका गुणाची कमाई. परवा कुंभेमध्ये झालेली ऐतिहासिक स्पर्धा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये याच अमर भारत टाळसुरे संघाने गजानन संघर्ष केशी संघाला पराजित केलेलं होतं आणि त्याच पराभवाचा बदला घेण्यासाठी रोवलेच्या मैदानावरती केशी संघ सज्ज झालेला आहे. दरम्यान डिफेंडिंग चॅम्पियन असेल त्याचबरोबर रेड मशीन म्हणून देखील या गजानन संघर्ष केशी संघाचा उल्लेख केला जातो. प्रणय पवार या पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 7 पॉईंट घेतले. त्यानंतर मात्र तो सातत्यानं अपयशी ठरलेला आहे. दरम्यान बॅक टू बॅक पुन्हा एकदा पिंट्या आंबेकर चढाई ट्रॅक वरती जर्सी नंबर 11 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये 3 स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. संजोग ऑफ कोर्ट आहे, त्याचबरोबर आफाक बॅकलाईनच्या पाठीमागे आहे आणि नुकताच प्रणय पवार तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे गेलेला आहे. 4 खेळाडू अजून देखील मैदानामध्ये, ज्या ठिकाणी राईट कॉर्नरला राजा भवने, लेफ्ट कॉर्नरला रोहित चोगले, त्याचबरोबर प्रथमेश आणि श्रेयस लाले असे 4 खेळाडू मैदानावरती आहेत. दरम्यान चढाई मार्गवरती 18 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रेयस लाले सज्ज होतोय. फुटवरचा सुरेख वापर केला जातोय. सडपातळ बांध्याचा असा खेळाडू आहे. अंतिम सामन्यामध्ये आपले जे स्किल आहे ते कुठेतरी पणाला लावण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा नाही. जो संघ जिंकणार आहे तो या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपल्या टीमचं नाव कोरणार आहे. आपण पाहतोय अर्थातच जर्सी नंबर 7 आविष्कार साळवी डाव्या कोपऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी रोहित चोगले त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. किक मारत त्याला हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ इथे संपत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली चढाई अजून देखील कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न आविष्कार यावेळेला टॅकल होतोय. रोहितच्या दिशेने सातत्याने प्रयत्न केलेला होता, परंतु रोहितने नेहमीच सांगितलंय ये हाथ नहीं फांसी का फंदा है, एक बार गिरफ्त आएगा तो सीधा बॅकलाइन के बाहेर जाना पडेगा. आणि ते चित्र यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. दापोली तालुक्यामध्ये कबड्डीच्या मैदानावर ठाकूर म्हणून ओळखला जाणारा रोहित चोगले यांनी डिफेन्स मध्ये शानदार कामगिरी पार पडले. तर त्याचबरोबर दापोलीचा बाहुबली आपा कायनरकर इराणचे शूज घालून मैदानावरती खेळतोय, परंतु अजून थोडासा अपयशी ठरतोय इथे. खर तर ही स्टार कामगिरी आहे त्याची. माणसाची वेळ कधी बदल सांगू शकत नाही. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबर पंगा घेतलेला आहे त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काळी माईक टायसनचे वित्तीय सल्लागार म्हणून काम पार पाडायचे. तोच माईक टायसन आज मनोरुग्ण आहे आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मित्रांनो, माणसाची वेळ कोणत्याही क्षणी बदलते. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 18 यावेळेला शानदार डिफेन्स होतोय. जिमीच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. जिमी कोणती चूक करत नाहीये. शानदार टॅकल जिमीच्या माध्यमातून देखील. दरम्यान चढाईसाठी सातत्यानं पहिल्या सत्रामध्ये पहिल्या हाफमध्ये पिंट्या आंबेकर वारंवार चढाईला सामोरा जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. दापोली तालुक्यातली सीझनची शेवटची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरुवात पाळंद्यामध्ये विजयाने केलेली होती. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. राजा भवने वन मॅन आर्मी. मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मरुस्थल की रेत हूँ, सियाचिन का आसमा हूँ, मैं जून में जलती रेत पे लेके कहता हूँ ठंडी आज का मैं, दिसंबर की ठंड पी के कहता हूँ गर्मी का मौसम है, मैं बर्फ में 9 दिन दफन रहकर जिंदा निकलता हूँ, सीने में अपने सांसों को टुकड़ों में भरता हूँ, आदमजात क्या औकात क्या, जब मैं कुदरत से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता. हे सांगणारा राजा भवने डिफेन्स वरती शानदार कामगिरी पार पडतोय.
दरम्यान प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा संजोग लाले जर्सी नंबर 17 थराई ट्रॅक वरती आहे. एक सेट रेड करत माघारी परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा आविष्कार सज्ज झालेला आहे. याच्या अगोदर देखील आपण आविष्कारला सातत्यानं पाहिलेलं होतं, परंतु बॅक टू बॅक आपण पाहतो संजोग थराई ट्रॅक वरती आहे. कारण प्रमुख रेडर ऑफ कोर्ट आहेत. यावेळेला आपण श्रेयस बॅकलाईनच्या पाठीमागे, प्रथमेश बॅकलाईनच्या पाठीमागे, आफाक आणि त्याचबरोबर प्रणय पवार हे 4 प्रमुख जे रेडर आहेत त्या ऑफ कोर्ट असल्यामुळे आता पुनश्च एकदा आपण जर बघितलं तर संजोग वरती फार मोठी जबाबदारी. यावेळेला अबरबरे टासुरेची रणनीती क्लिअर असणारे डू ऑर डायरेक्ट वरती खेळण्याचा कदाचित ते प्रयत्न करू शकतात. गुणफलक जर पाहिला तर सुरुवातीच्या मिनिटांमध्ये गजानन संघर्ष केशी संघ 6 पॉईंट वरती तर 3 पॉईंट वरती अमरभारे टासुरे संघ. अजून देखील आविष्कार फार मोठा धोका संभवणार नाही याची दक्षता घेताना पाहायला मिळाला होता. कदाचित डू ऑर डायरेक्ट येस ॲब्सोल्युटली. याच्या अगोदर संजोगच्या 2 सलग रेड होत्या त्या एमटी होत्या, त्याच्यामुळे ही जी चढाई असणार ती डू ऑर डायरेक्ट असणार आहे. बंटी आंबेकरच्या दिशेने टोटलचा प्रयत्न होता, नजर हाती दुर्घटना घडली. बंटी आणि त्याचबरोबर संदेश धाडसे यांच्याकडून बंटी आंबेकर साठी गुड ऑपॉर्च्युनिटी. एका चढाईमध्ये तर 2 खेळाडूंना बाद केलं तर आता 100 रुपयाचं कॅश प्राइज संदीप धाडसे यांच्याकडून. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. संदीपजी धाडसेचा 100 रुपयाचं कॅश प्राइज. बंटी आंबेकर एका चढाईमध्ये 2 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं तर दरम्यान प्रणय पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला संभवतः पहिल्यांदाच अंतिम सामन्यामध्ये चढाईला सामोरा जातोय. इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं लेकर आसते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. अभिवादन प्रार्थना केल्यानंतर जिमी चढाई मार्गवरती सज्ज होतोय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असणार आहे. जरा खेळाडू इथे बाद झाला असता तर कदाचित 2 पॉईंटची कमाई अमरभारे टासुरे संघाच्या खात्यात होऊ शकली असते. प्रणय पवार वन मैन आर्मी, पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफान से जो पंगा लेते हैं उसे प्रणय कहते हैं. हा खेळाडू स्टार खेळाडू आहे, म्हणजे त्याला मुंबईमध्ये देखील कबड्डी खेळण्याचा अनुभव आहे. ग्रामीण कबड्डीमध्ये देखील त्याने सातत्यानं नावलौकिक प्रस्थापित केलेला आहे. जिमी पुनश्च एकदा माघारी परत आणि ह्यावेळेला बॅक पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला सामोरं जातं. डू ऑर डाय स्पेशलिस्ट खेळाडू. परवा कुंभ्याच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरलेला होता. मालिकावीराचा अवॉर्ड याच खेळाडूने प्राप्त केला होता, परंतु हा खेळाडू या मॅच मध्ये सपशेल अपयशी ठरतोय. एका रात्रीमध्ये तुम्ही हिरो बनू शकता, परंतु ती रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रीचा दिवस करावा लागतो. मध्य रेषा क्रॉस होते. रोहित आणि राजा बोवण्यासारखे 2 स्टार डिफेंडर्स त्यांना बीट करत क्रॉस करतो. 2+2 = 4. गजानन संघर्ष केशी संघाने मित्रांनो सीझनची जी पहिली स्पर्धा होती पाळंदीच्या मैदानावरती, त्या ठिकाणी संघ चॅम्पियन ठरला होता आणि तालुक्यातल्या आजची ही शेवटची स्पर्धा. कदाचित इथे देखील चेअरमन यांच्याकडून अजून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पिंट्या आंबेकर साठी अजून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आता एक माणूस इथे ठेवावं लागेल एक्स्ट्रा कदाचित. खरं तर या ठिकाणी आपण बघायला पाहिजे की केळशी मध्ये कदाचित जर एटीएम असेल तर 100 रुपयाच्या नोटा संपलेल्या असाव्यात, कारण सातत्याने 100 रुपयाचा इथे बक्षिसांचा वर्षाव सुरू झालेला आहे. सो यावेळेला पुनश्च एकदा आविष्कार साहिल किरण चिमन यांच्याकडून पिंट्या आंबेकर साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झाले. ओ यस, साहिल यांच्याकडून देखील पिंट्या तुमच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. आता तुम्हीच लक्षात ठेवा कुणी कुणी दिलंय ते. ज्या पद्धतीने आपण लग्नात दिलेला आयर नोटेट करतो त्या पद्धतीने एखाद्या स्पर्धेत दिलेलं जे बक्षीस आहे ना ते पण कदाचित नोटेट करावं लागेल. कारण तुम्ही ज्यावेळेला भविष्यात चांगली कामगिरी पार पडाल ना त्यावेळेला तुम्हाला देखील अशा पद्धतीचं बक्षीस देणं फार गरजेचं आहे. सो यावेळेला आपण मैदानामध्ये पाहतोय बोनसचा अजून देखील कॅश प्राइज कोणत्याही खेळाडूने पटकावलेलं नाहीये. कदाचित तेच राणी वायरमन यांचं 100 रुपयाचं कॅश प्राइज असून देखील बाकी अन्यथा अदर जे पारितोषिक इथे पटकावलेलं आहे खेळाडून त्याच्यामध्ये पिंट्या आंबेकर सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी पार पाडतोय. दापोलीचा बाहुबली दर्शन नंबर 777 वन मॅन आर्मी आहे. प्रचंड ताकद या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते.
त्याची चूक असते. जर हे शब्द खरं ठरले असते तर परमेश्वराची काय अवस्था झाली असती ती परमेश्वराला असतं. सुदरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पुणे शहरात डावे प्रयत्नावे सातत्याने केले जात आहेत. बंटी आणि त्याचबरोबर पिंट्या सारखे जे स्टार खेळाडू आहेत त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला जीबी जर्सी नंबर 3 चढाई मार्गवरती पहिल्या हाफचा खेळ आहे. अतिशय टक्षणपूर्ण खेळ आपल्याला पाहायला भेटू शकेल. राजा भाऊने पुणे शहरात चढाई मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटतो. बऱ्याच वेळानंतर या खेळाडूने चढाईची जी संधी आहे ती स्वीकारलेली आहे. स्वदरम्यान आपण जर पाहिलं तर इथे 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. केसी संघाचा एक स्टार खेळाडू असून देखील ऑफकोर्ट बॅकलाईनच्या पाठीमागे त्याला जर रिव्हायबल करायचं असेल तर डिफेन्स मध्ये पॉइंट पाहिजे. परंतु आविष्कार साळवे यावेळेला तिसऱ्या चढाईवरती मजबूती का दुसरा नाम गजानन संघर्ष केशी. आविष्कार यावेळेला चढाई मार्गवरती आणि डुआ डायरेक्ट आहे. इथे सातत्यानं पहिल्या 2 रेड एमटी होत्या त्याच्यामुळे या चढाईमध्ये आविष्कारला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. सोच पॉझिटिव्ह असायला पाहिजे. सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं. कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं बस दिशाओं को बदलो तो जीत के किनारे बदल जाते हैं. यावेळेला चढाईपटूला थोडासा वेळ जाऊ दिला होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ त्याला घेऊ दिला आणि त्याच्यानंतर मात्र शानदार टॅकल झालेलं होतं. श्रेयस लाले जर्सी नंबर 18 चढाईसाठी 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये 2 स्टार खेळाडू केशी संघाचे बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये टोटलचा प्रयत्न जर्सी नंबर 18च्या माध्यमातून संभवता इथे पार पडला जातोय. परंतु यावेळेला मध्य रेषेच्या आसपास आलाय. ज्या पद्धतीने आपण जसवीरला पाहिलेलं होतं प्रो कबड्डी सीझन 1 मध्ये जयपूर पिंक पॅन्थर्स कडे तो सातत्यानं मध्य रेषेच्या आसपास चढाया सजवायचा. अगदी त्याच पद्धतीची कामगिरी होती. माघारी परत प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा फुलजा सिम जिमी चढाई मार्गवरती आहे. गुणाची कमाई कामगिरी आणि त्यानंतर शेवटच्या स्पर्धेमध्ये देखील तेवढाच अभूतपूर्व असा कारनामा करण्याचा प्रयत्न जिमीच्या माध्यमातून कदाचित तिथे पार पाडला जाऊ शकतो. घड्याळामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 1:15 वाजलाय आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांचा आणि पुरुषांचा या ठिकाणी गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आपण पाहतोय. बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी गर्दी आपण एखाद्या स्पर्धेच्या निमित्तानं आजमावतोय. पैसा वसूल झालेली ही स्पर्धा आहे. राजे म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने आदरणीय चिखले साहेब यांचा गौरव म्हणून ही मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित केलेली आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये बाहुबलीला बॅकलाईनच्या पाठीमध्ये पाठवलंय. बाहुबली बॅकलाईनच्या पाठीमागे थोडस प्रेशर दबाव अपार भारत टासुरे संघावरती इथे जनरेट होतोय. तर रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर घायल शेर और भी खूंखार होता है आणि यावेळेला टाइगर ट्रैकलाइन पाठीमागे चाललेला आहे. शेर चाहे कितना भी बूढ़ा हो उसकी दहाड़ कभी कम नहीं होती दोस्तों. घायल शेर और भी खतरनाक होता है. वाघ शिकार करण्याच्या अगोदर 2 पावलं पाठीमागे जातो आणि त्याच्यानंतर तो आक्रमण करतो. कदाचित हा बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय. येणाऱ्या चढाईमध्ये दमदार आक्रमण करू शकतो. सो दरम्यान पुन्हा एकदा रिव्हायवल झाल्यानंतर आफा कायनरकर चढाईसाठी सज्ज झालेला आहे. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस बोनसचं जे कॅश प्राइस आहे ते अजून देखील पेंडिंग आहे. यावेळेला पहिला बोनस पॉईंट कोण घेणार याच्यावरती देखील मात्र असतील. हो निगाह है मंजिल पर कदम हो राह पर तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है वही लोग समुद्र के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं. सो फिलहाल इस समय पिंट्या एक ही जगह पर खड़े खड़े डिफेंस का मुआयना करते हुए और उसके बाद आक्रमण को थोड़ा सा तेज करने का प्रयास करेंगे. ये पहले आपका खेल अभी भी जारी है दोस्तों. कहीं ना कहीं पहले आप में एक अच्छी खासी लीड हासिल करने का प्रयास अब जाकर गजानन संघर्ष कैसे के कर पाएंगे. प्रणय पवार इस मुकाबले में मेगा फिनाले में अभी तक सूर में नहीं है. क्या वो रिदम हासिल कर पाएंगे. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी पिंट्या डाव्या कोपऱ्यामध्ये खेळाडू आहे. तो दोन्ही कॉर्नरला अतिशय प्रतिभावान असे खेळाडू ज्याने सातत्याने केशी संघासाठी पॉईंट प्राप्त केलेले आहे. पुन्हा पाहूया 14 पॉईंट वरती केशी, 8 पॉईंट वरती टासुरे म्हणजे 6 गुणांची आघाडी अजून देखील आहे. एक चढाईपटू एका चढाईमध्ये तब्बल 10 गुणांची कमाई करू शकतो आणि तो विक्रम नुकतीच रायगडमध्ये जी स्पर्धा सुरू होती त्या स्पर्धेमध्ये एका चढाईपटूने एका चढाईमध्ये 10 गुणांची कमाई केलेली होती. सो आज रोवडेच्या मैदानावरती तोच विक्रम पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल का
हे आपल्याला पाहायचं आहे. तो दरम्यान तिसरी चढाई डुआ डायरेक्ट प्रणय पवार सारखा एक आक्रमक असा चढाईपटू जो अग्रेसिव्ह खेळासाठी ओळखला जातो, आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला सदिच्छा भेट देण्यासाठी धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या पुढे ज्या ठिकाणी चढाई मार्कवरती श्रेयस लाले जर्सी नंबर 18 सज्ज होतोय. अर्थातच अमरपाले टासुरे संघ हा जो मैदानामध्ये खेळतोय ना तो आदरणीय किशोर गाडी नंबर 93-33 फोर व्हीलर. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल पॉईंटची कमाई होते. केशी बनाम टासुरे हे जबरदस्त बॅटल आहे. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर पुन्हा एकदा चढाई मार्कवरती आहे. अर्थात या खेळाडूला रोहित सोबलेच्या दिशेने आक्रमण करायचं होतं, परंतु कदाचित सिंगल पॉईंट मिळतोय का पाहूया. प्रणय पवारच्या दिशेने हलकासा स्पर्श केल्याचा दावा त्यांनी जरूर केलेला आहे. मागाशी देखील आपण चर्चा केली होती ज्याला पहिलं झालं होतं. राजे म्युझिकल ग्रुप यांच्याकडून या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सन्माननीय गौरवमूर्ती संदीपजी चिखले साहेब यांचा सपत्नीक सहकुटुंब या ठिकाणी यथोचित सन्मान राजे म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने करण्यात येणार आहे. दिनेश चव्हाण सर, आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं आपण सर्वांनी मंचावरती यायचं आहे. पार्थ, आपण मंचावरती यायचं आहे. पार्थ संदीप चिखले. सपत्नीक सहकुटुंब सन्माननीय संदीपजी चिखले यांचा यथोचित सन्मान राजे म्युझिकल ग्रुप यांच्या हस्ते एक विशेष कौतुक सोहळा पार पडत आहे. आणि संदीपजी चिखले यांच्या खरोखर पाठीशी न म्हणता आपण बरोबरीनं जे त्यांचं कुटुंब आज चालत आला, म्हणून तर संदीपजी चिखले यांचं या ठिकाणी आपण गौरव चषक सन्मानार्थ ही स्पर्धा घेऊ शकलो. अतिशय दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपण याची डोळी याची या क्षण या ठिकाणी पाहत आहोत. अतिशय सुंदर असा हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत आपल्या गावचे अतिशय उत्कृष्ट असे फोटोग्राफर दीपक बैकर. धन्यवाद राजे म्युझिकल ग्रुप. धन्यवाद सन्माननीय संदीपजी चिखले साहेब. सर धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा कहाणीमध्ये संभवता ट्विस्ट होऊ शकतं. टासुरे संघ आता पोहोचतोय 14 पॉईंट वरती, तर गजानन संघर्ष केशी संघ 17 पॉईंट वरती. एवढं 3 गुणाचे नाममात्र आकडे. पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली आपला कैनरकर चढाईसाठी सज्ज झालेला आहे. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकलची सिच्युएशन आहे, तर 2 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपाकला टॅकल झालं तर 2 पॉईंट इथे भेटू शकतात. आता आपाकची प्रचंड दहशत आपल्याला पाहायला भेटते. यावेळेला संभवतः सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपाक सारखा जो स्टार खेळाडू आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही सोलो टॅकल करू शकत नाही. पुन्हा एकदा सिंगल पॉईंटच्या मदतीने पुन्हा पलक मात्र बदलतोय. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिलाय, तो अर्थातच जिमी जर बाद झाला तर गजानन संघर्ष केशी संघ ऑल आउट होऊ शकेल. अमरबारे टासुरे संघाला या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची एक नामी सुवर्ण संधी आहे, परंतु जिमी है तो मुमकिन है. काय जिमी या ठिकाणी पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. सोच पॉझिटिव्ह होती जिमीची,
यावेळेला नेमकं काय घडतंय यास 1+2=3 3 गुणांची कमाई आणि त्यानंतर अमर भारत टासुरे संघ पोहोचतोय 18 पॉइंट वरती तर 17 पॉइंट वरती केशी. म्हणजे आता पहिल्यांदाच या मॅच मध्ये अमर भारत टासुरे संघ आघाडीवरती आलेला आहे. व रात नहीं खाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. जिस रानू मंडल को हमने रेलवे स्टेशन पर गाना गुनगुनाते हुए सुना था, वो आज रानू मंडल एसी रूम में रहती है. दोस्तों, वक्त जरूर बदलता है. फिलहाल कुछ समय पहले जो अमर भारत टासुरे की टीम पिछड़ रही थी वो अब इस समय लीड पर है. दरम्यान त्याच वेळेला पुन्हा एकदा पिंठ्या आंबेडकर जर्सी नंबर 11 चढाई मार्ग वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 काढूनच्या डिफेन्स मध्ये आता परवा कुंभ्याच्या ऐतिहासिक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये देखील अमर भारत टासुरे संघाने बॅकफूट वरती पाठवलं होतं केशी संघाला. परंतु त्याच्या अगोदर अनेक सगळ्या स्पर्धांमध्ये केशीने देखील अमर भारत टासुरे संघाला बॅकफूट वरती पाठवलंय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एक उमेद घेऊन ऊर्जा घेऊन मैदानावरती खेळत आहेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब हमेशा बोलते हैं दोस्तों, सपने वो नहीं होते जो सोते वक्त देखे जाते हैं, सपने तो वो होते हैं जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है. अगर ख्वाब देखा है आपने इस प्रतियोगिता के टाइटल को जीतने का, तो यकीन मानिए आपको जी जान से मेहनत करने की आवश्यकता है. पहली सफलता के बाद मेहनत करना नहीं छोड़ना चाहिए, क्योंकि दूसरी बार अगर आप असफल हो जाओगे तो लोग ये कहने से नहीं भूलेंगे कि पहली सफलता मात्र एक तुक्का थी. फिलहाल इस समय दर्शक नंबर 11 पिंट्या आंबेडकर अब रेड करते हुए रोहित चोगले की तरफ आक्रमण है. रोहितच्या दिशेने आक्रमण याचा अर्थ आहे टॅकल होण्याचा संभव जास्त आहे. दावा ठोकलाय, हा देखे जरा किसमें कितना है दम. रोहित ने सांगितलं अगर आप शेर हो तो हम भी सवाल करें. एक तिसरी चढाई डुआ डायरेक्ट वरती प्रणय पवार गावथळे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. एवढ्या तिसऱ्या चढाईला तो सामोरा जातोय. अर्थात कबड्डीची प्रचंड आवड आणि प्रचंड क्रेज या खेळाडूकडे. सो दरम्यान यावेळेला समोरून आलेला होता ऋतिकने ब्लॉक केलं होतं. एक बार चीन की दीवार को भेद सकते हो, लेकिन गजानन संघर्ष केसी के डिफेंस को भेदना इतना आसान नहीं है. पता नहीं है केसी वाले कौन से चक्की का आटा खाते हैं. शानदार डिफेंस करके रेड मशीन के तौर पर भी जाने जाते हैं. यह शानदार डिफेंस है. ये कबड्डी के मैदान का ठाकुर है. एक बार अगर किसी रेडर का पैर उनके हाथ में आ जाता है तो वो सीधा बैकलाइन के बाहर जाता है. इसीलिए तो हम अक्सर कहते हैं ठाकुर ये हाथ हमें दे दो, लेकिन इतने आसानी के साथ वो देने वाला है नहीं. फिलहाल इस समय पॉइंट टेबल की तरफ नजर डालेंगे. गजानन केसी 18 पॉइंट पर, 19 पॉइंट पर टासुरे, यानी कि 19-20 का फासला है दोनों टीमों के बीच में. सामनाच्या वेळेस शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाईल. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ठेवू शकतो. दापोलीचा बाहुबली आफा पुन्हा एकदा चढाई मार्ग करते आहे. इराणी शूज घातल्यानंतर आय थिंक मला वाटतं पहिल्यांदाच तो या स्पर्धेमध्ये खेळत असावा. कोणाचं नसेल कधी बदलेदार कोणी सांगू शकत नाही. कोणी विचार केलेला होता की एमसीसी मुरुड सारख्या एका टीम कडनं खेळणारा आफा केंद्रेकर पुढे जाऊन इराणचे शूज घालून कबड्डीच्या मैदानावरती खेळू शकतो. आता गेलाच म्हणतात खेळ कबड्डी मारमसंडी रणसंग्राम कबड्डीचा आणि जोश तरुणाईचा आपण पाहतोय. आपण गेल्या अनेक वर्ष सातत्यानं प्रचंड मेहनत आणि प्रचंड साधना करताना देखील आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळाला. या खेळाडूची फॅन फॉलोईंग फार मोठी आहे मित्रांनो. कारण ज्या पद्धतीने आज आदरणीय संदीपजी चिखले साहेब यांचा गौरव म्हणून राष्ट्रीय म्युझिकल ग्रुपने स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याच पद्धतीने शानदार चढाई होते, जबरदस्त चढाई पाहायला मिळते. संभवतः सुपर से ऊपर रेड 4 गुणांची कमाई आपल्याला पाहायला भेटते. वो कहते हैं ना कि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, डर में दुनिया दुश्मन लगती है, बीच मैदान पर हो आपा बोलूचं पारितोषिक आहे ते कदाचित बाकी आहे. ते देखील शेवटी एखादा खेळाडू येऊ शकेल. कहाणीमध्ये सातत्याने इंटरेस्ट येतोय. गुणफलक मात्र इथे बदलला जातोय. 23 आणि 18 अशा पद्धतीचा गुणफलक आहे. म्हणजे 5 गुणांच्या आघाडी आता अमर भारत टासुरे संघाकडे. अमर भारत टासुरे संघ बॅक टू बॅक हिस्ट्री लिहिणार का? कारण परवा कुंभ्याच्या मैदानावरती पराजित केलं होतं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत आणि अजून देखील 5 गुणांच्या आघाडी आहे. प्रेक्षक या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेतात. हाय व्होल्टेज सामना आहे. हृदयाची धडकन वाढवणारा सामना आहे. मित्रांनो, जर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल ना,
डोळे बंद करा, समालोचन ऐका, काही करू शकतं एवढा हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. सो दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे, सुपर टॅकलची पोझिशन आहे. आपला कैनरकर दापोलीचा बाहुबली चढाई मार्कवरती नुकतीच एक सुपर सुपर रेड या खेळाडूंना करत आपल्या टीमला एक मोठी आघाडी प्राप्त करून दिली आहे. आविष्कार साळवी, जरूरत आविष्कार की जन्मी आहे. तिसरी चढाई डुआ डायरेक्ट, म्हणजेच आविष्कारला इथे गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. किक मारत गडी टिकण्याचा प्रयत्न केला जातोय. संभवतः संजोगच्या दिशेने आक्रमण, संजोग बॅकलाईनच्या पाठीमागे आणि एक खेळाडू रिवायवल झालाय. पिंठ्याला मैदानामध्ये रिवायवल केलंय. बाहुबली पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा खेळाडू खऱ्या तर शेवटच्या 4 मिनिटांमध्ये काय कमाल करतो. हा अमरेंद्र बाहुबली आहे की महेंद्र बाहुबली आहे? अर्थात या ठिकाणी दोघांचंही कॉम्बिनेशन असा हा बाहुबली आहे. कधी हा डिफेन्स मध्ये करामत करतो, कधी हा चढाईमध्ये करामत करतो. जो जुबान से बोलता है उसे चंद लोग सुन पाते हैं, जो खेल के जरिए बोलता है उसे पूरा स्टेडियम सुन पाता है. जे काही बोलायचं ते खेळाच्या जोरावरती बरेच काही हा खेळाडू बोलून जातो. सो दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा आविष्कार ज्यांनी याच्या अगोदरच्या चढाईमध्ये संजोगला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलेलं होतं आणि पिंठ्याला रिवायवल केलं होतं, तोच आविष्कार पुन्हा एकदा बॅक टू बॅक चढाई मार्कवरती होता. ह्यावेळेला तिसरी चढाई डुआ डायरेक्ट सुपर टॅकलची पोझिशन. जर केशी संघाने प्रणयला बाद केलं तर 2 गुणांची कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये. तर त्याचबरोबर प्रणय पवारला देखील पॉइंटची आवश्यकता आहे. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भाई बीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा और कुछ भी पर हार नहीं मानूंगा. मल्टी पॉइंट रेड आणि आता तिसरी चढाई डुआ डायरेक्ट. 3 मिनिटं बाकी आहेत, 3 मिनिटं बाकी आहेत. सेपरेट होऊ शकते. 3 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. रत्नागिरीचा टायगर बंटी चढाई मार्कवरती. यावेळेला बंटीला देखील टॅकल केलं जातंय. सुरेख कामगिरी आहे. एकीकडे 3 पॉइंट तर एकीकडे सिंगल पॉइंट. पॉइंट टेबल पुन्हा एकदा बघूया. 28 पॉइंट वरती अमर भरे टासुरे, तर 20 पॉइंट वरती केशी, म्हणजे 8 पॉइंटची आघाडी आहे अमर भरे टासुरे संघाकडे. दरम्यान या ठिकाणी देसाई साहेब सीझनची सुरुवात गजानन संघर्ष केशीने विषयाने केली होती पाळंदेच्या मैदानावरती आणि आज सीझनची शेवटची स्पर्धा रोवळे गावामध्ये कदाचित या ठिकाणी. सो दरम्यान या ठिकाणी कदाचित लॉबीमध्ये गेलेला आहे. थोडंसं डिफेन्सिव्ह खेळावं लागेल कारण अचूक देखील बोनस पॉईंट बंटी आंबेकरच्या नावावरती. हा टाळ्यांचा कडकडाट अमर भारत सुरे संघासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जब दवा काम नाही आती ते दुवा काम आती है आणि तुमच्या सर्वांची दुवा या खेळाडूसोबत आहे. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. आपाची रणनीती स्पष्ट आहे. आता डुआ डायरेक्ट वरती खेळायचं. निदान रेषा पहिल्यांदा क्रॉस करायची, चढाई व्हॅलिड करून घ्यायची, पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घ्यायचा आणि अर्थातच प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करायचं. किसने सोचा था कि अखबार बेचने वाले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब आगे जाकर देश के सफल राष्ट्रपति बन सकते हैं. ये मेरे दोस्त रख जज्बा अपने जिगर में, एक दिन मुकद्दर आपका गुलाम बन सकता है. विवेक तांबट आपल्याला विनंती आहे की चव्हाण सरांकडे आपण संपर्क साधावा. तांबट सरांना विनंती आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा आविष्कार साळवी सज्ज होतोय. पुन्हा फलक 22 पॉईंट वरती केशी आहे, तर दुसरीकडे 29 पॉईंट वरती आपण पाहतोय अमर बारे टासुरे संघ. पुन्हा एकदा बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न होता. आविष्कारने सुद्धा या ठिकाणी सरेंडर केलेलं होतं. यमाना क्रीडा रसिकांना अंदाज आला शेवटचा 1 मिनिटं बाकी आहे आणि शेवटचा 1 मिनिटं बाकी असताना आज आदरणीय किशोरभाई देसाई यांच्या जिल्हा परिषद गटातलं एक गाव म्हणजे टाळसुरे आणि त्याच टाळसुरे गावातून बिलॉंग करणारा अमर भारत टाळसुरे संघ केशी गटामध्ये येऊन जबरदस्त यश प्राप्त करतोय. शानदार कामगिरी आहे. सुखू कामेरकर खुश असतील. मोठी जीत या ठिकाणी शेवटी अमर भारत टाळसुरे संघ त्यांना देऊ शकतो का? कारण त्यांच्या प्रशिक्षक पदाखाली अमर भारत टाळसुरे संघाने फार मोठी गौरवशेप घेतलेली आहे. खरं तर या सीझनचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर आदरणीय प्रभाकरजी लाले साहेब यांच्याशिवाय पहिल्यांदाच अमर भारत टाळसुरे संघ मैदानावरती उतरला आणि या सीझनमध्ये सर्वात जास्त